आकांक्षा आणि शुभांगी परत हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. त्या सिद्धार्थच्या वॉर्डमध्ये जातात. तेव्हा पाहतात की सिद्धार्थला शुद्ध आली आहे. सिद्धार्थला शुद्ध पाहून दोघे खूप खुश होतात. शुभांगी सिद्धार्थ जवळ येऊन त्याला आपल्या मिठीत घेते आणि म्हणाली, "थँक गॉड बेटा, तुला शुद्ध आले आहे. तू तर आम्हाला घाबरूनच टाकलं होतं." सिद्धार्थ खूप शॉक झालेला दिसत होता. हैराण, त्रस्त, चिंतेत दिसत होता. शुभांगी सिद्धार्थच्या चिंतेने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाली, "मी जाणते की तू यावेळी खूप त्रासात आहेस. तू तुझ्या आयुष्याची 4 वर्ष विसरला आहेस. त्या 4 वर्षादरम्यान काय झालं ते सगळं काही विसरला आहेस. त्यामुळे तुला खूप त्रास होत असेल." आकांक्षा सिद्धार्थ जवळ येऊन त्याच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवत म्हणाले, "डोंट वरी बेबी, सगळं काही ठीक होईल. तुला लवकरच सगळं आठवेल." सिद्धार्थ आकांक्षा आणि शुभांगीकडे पाहतो. शुभांगी आकांक्षाला सावरत म्हणाली, "नाही बेटा, यात तुझी कोणतीही चूक नाहीये. सिद्धार्थ तर फक्त तुलाच भेटण्याच्या उत्साहात होता. त्याला काय माहीत होतं की हे सगळं काही होईल. सगळं देवाची मर्जी आहे. पण तू टेन्शन घेऊ नकोस. लवकरच सगळं काही ठीक होईल." सिद्धार्थला सगळंच आठवले. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर अजूनही शॉक झालेले भाव होते. तो त्या धक्क्यातून बाहेरच पडू शकत नव्हता. त्याला जराही कोणतीही हलकीशी झलकही आठवत नव्हती. तेव्हा त्याने आकांक्षासोबत लग्न केलं असेल, काहीही आठवत नव्हतं त्याला. शुभांगी आणि आकांक्षा डोळ्यांनी एकमेकांना शाबासकी देतात. शुभांगी सिद्धार्थकडे पाहत म्हणाली, "सिद्धार्थ, आपल्या डोक्यावर इतका जोर टाकू नकोस, नाहीतर समस्या होईल. तू आरामात वेळ घे. मला माहीत आहे की हा काळ तुझ्यासाठी खूप जास्त कठीण आहे. आपण आपल्या आयुष्यातील एक दिवस जरी विसरलो तरी आयुष्य नरकासारखं वाटू लागतं. तो तर आपल्या आयुष्याची 4 वर्ष विसरला. त्या 4 वर्षात तू आणि आकांक्षाने किती सुंदर क्षण एकत्र घालवले ते सगळं विसरला. मी समजू शकते, पण देवावर विश्वास ठेव. लवकरच तुझी आठवण ठीक येईल. आम्ही चांगल्यात चांगल्या डॉक्टरकडून तुझ्यावर उपचार करू." हे तर फक्त शुभांगीचं म्हणणं होतं. सत्य हे होतं की तिला आणि आकांक्षाला नको होतं की सिद्धार्थची आठवण कधी परत यावी. कारण जर असं झालं तर सिद्धार्थ सर्वात आधी अमृताबद्दल विचारेल आणि जर त्याला माहिती झालं तर माहीत नाही तो काय करेल. सिद्धार्थ दोघांना म्हणाला, "मला घरी जायचं आहे मॉम. हे लोक मला डिस्चार्ज कधी करणार आहेत?" शुभांगी सिद्धार्थला म्हणाली, "तू त्याची चिंता करू नकोस. आम्ही लवकरच त्यांच्याशी बोलू. हे लोक तुला डिस्चार्ज करतील आणि त्यानंतर आम्ही तुला आपल्या घरी घेऊन जाऊ. तोपर्यंत तू आराम कर." "सिद्धार्थ, तुला आरामाची खूप गरज आहे." सिद्धार्थ हळूच आपलं डोकं हलवतो आणि त्यानंतर शुभांगी आणि आकांक्षा त्याला आरामात पलंगावर झोपून वॉर्डमध्ये बाहेर निघून जातात आणि आकांक्षा खूप जास्त उत्साहित होते. ती शुभांगीच्या गळ्यात भेटून म्हणाली, "थँक यू आंटी सो मच. तुम्ही मला आयुष्यातलं सर्वात मोठं सुख दिलं आहे. माहीत नाही कधीपासून मी सिद्धार्थसोबत लग्न करण्यासाठी तडफडत होते आणि सिद्धार्थ होता की लग्न करायला तयारच नव्हता. आज एका झटक्यात तुम्ही मला त्याची पत्नी बनवलं. आय एम सो हॅप्पी." शुभांगी ही एका वाईट हसूने म्हणाली, "हे तर चांगलं झालं की त्याची आठवण गेली. त्यामुळे आमच्यासाठी सगळं काही खूप सोपं झालं. तुला त्याच्या आयुष्यात आणणंही आणि त्या अमृताला त्याच्या आयुष्यातून काढणं. आता आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की सिद्धार्थची आठवण कधी परत येऊ नये. त्याला अमृताची आठवण कधी यायला नको. नाहीतर आपण दोघेही अडचणीत येऊ शकतो." हे बोलणं ऐकून आकांक्षाही खूप गंभीर होऊन म्हणाली, "तुम्ही बरोबर बोलत आहात आंटी. तुम्ही चिंता करू नका. सिद्धार्थची आठवण कधी परत येणार नाही. त्याच्यासाठी नेहमीच मीच त्याची पत्नी राहीन. कोणतीही अमृता नसेल." त्याच्या आयुष्यात 2 वर्षानंतर आपली सगळी काम फटाफट संपवून सिद्धार्थ आपलं सामान उचलतो. तेव्हा अचानक त्याचा असिस्टंट आत येतो. "सर, तुम्ही आज इतक्या लवकर घरी जात आहात? अजून तुम्हाला एक मीटिंग अटेंड करायची आहे." सिद्धार्थ आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आपल्या असिस्टंटला म्हणाला, "तो मीटिंग उद्यासाठी पोस्टपोन कर. आज माझं घरी जाणं खूप गरजेचं आहे, नाहीतर खूप समस्या होईल." हे बोलून सिद्धार्थ आपलं सामान घेऊन लगेच तिथून निघून जातो आणि असिस्टंट गोंधळात उभा राहून सिद्धार्थकडे पाहत राहतो. सिद्धार्थ गाडी घेऊन घरासाठी निघतो. रस्त्यात तो एका ज्वेलरी शॉपवर थांबतो. आत जाऊन तो एका बाईजवळ, जी तिथे सगळ्यांना ज्वेलरी दाखवत होती, जाऊन म्हणाला, "एक्सक्यूज मी, मला काही डायमंड टेस्ट दाखवा." सिद्धार्थला पाहून त्या मुलींच्या डोळ्यात चमक येते. "इतका हँडसम माणूस किती जास्त आकर्षक आहे." "जी सर, नक्कीच. तुम्ही प्लीज इथे या." ती मुलगी सिद्धार्थला एका जागेवर घेऊन जाते आणि सिद्धार्थ तिथे जाऊन उभा राहतो. तो वारंवार आपल्या फोनमध्ये पाहत होता. जणू त्याला कशाची तरी खूप जास्त चिंता आणि घाबरले पण होत होतं. त्या स्टोअरवर काम करणारी मुलगी काही महागडे डायमंडचे सेट काढून सिद्धार्थला दाखवते. "हे बघा सर, हे आमच्या स्टोअरमधील एक्सक्लुसिव्ह सेट आहे." सिद्धार्थ सगळे सेट व्यवस्थित पाहतो.
पण त्याला काही समजत नव्हतं. त्याला ज्वेलरी वगैरेची कोणतीही माहिती नव्हती. तो त्या मुलीकडे पाहून म्हणाला, "यापैकी तुम्हाला कोणता आवडतो?" सिद्धार्थचं बोलणं ऐकून ती मुलगी दचकते. "सर, मी." सिद्धार्थ आपलं डोकं हो मध्ये हलवत म्हणाला, "हो, मी तुलाच विचारतोय. तुला यापैकी सर्वात जास्त कोणता सेट आवडतो?" सिद्धार्थचं बोलणं ऐकून ती मुलगी सगळे सेट नीट पाहते आणि मग यापैकी एक खूप सुंदर सेट काढून सिद्धार्थला दाखवत म्हणाली, "मला हा जास्त आवडतो." "सर, बाय द वे, तुम्ही हा सेट कोणासाठी खरेदी करत आहात?" सिद्धार्थने सेटकडे पाहत उत्तर, "माझ्या पत्नीसाठी. याला पॅक करून द्या." सिद्धार्थ विवाहित आहे हे ऐकून त्या बिचाऱ्या मुलीचा चेहरा उतरून जातो. ती सेट पॅक करण्यासाठी घेऊन जाते. पेमेंट केल्यावर सिद्धार्थ तो सेट घेतो आणि मग बाजूच्या फुलांच्या दुकानात एक गुलाबाच्या फुलांचा बुके घेऊन गाडीत बसून घरासाठी निघून जातो. तो जसा घरात एंट्री करतो, काही नौकर येतात आणि सिद्धार्थकडून त्याची बॅग वगैरे घेतात. एका नौकराने सिद्धार्थला पाण्याचा ग्लास आणून दिला. सिद्धार्थ थोडा नर्वस होऊन नौकराकडे पाहत म्हणाला, "मॅडम कुठे आहेत?" नौकराने उत्तर दिले, "सर, त्या त्यांच्या खोलीत आहेत आणि तुमच्यावर खूप रागावल्या आहेत." नौकराचं बोलणं ऐकून सिद्धार्थ अजून जास्त नर्वस होतो. तो आपला गळा साफ करून थोडं शांत होऊन नौकराला जाण्याचा इशारा करतो आणि नौकर तिथून निघून जातात. सिद्धार्थ जिन्यावरून आपल्या खोलीकडे पाहतो. आज तर बँड वाजणार आहे. सिद्धार्थला हॉलमध्ये एक आवाज ऐकू येतो, "सिद्धार्थ, तू आलास?" सिद्धार्थ पाहतो की त्याची आई खोलीतून चालत त्याच्याकडे येत आहे. शुभांगी सिद्धार्थला म्हणाली, "सिद्धार्थ, तुझं डोकं फिरलं आहे की काय? तुला चांगलं माहिती आहे की आज कोणता दिवस आहे?" त्यानंतर हे सगळं सिद्धार्थ थोडा नर्वस होऊन आपलं डोकं खाजवत म्हणाला, "आय एम सॉरी मॉम. आता मी काय करू? माझ्या डोक्यातून निघून गेलं." "ती खूप जास्त रागात आहे काय?" शुभांगी म्हणाली, "नक्कीच. जा, जाऊन तिची समजूत काढ. ती खूप रागात आहे." सिद्धार्थ आपलं डोकं हलवत आणि हिंमत गोळा करून आपल्या खोलीकडे निघून जातो. तो आपल्या खोलीचा दरवाजा हळूच उघडून पाहतो की आकांक्षा खिडकी बाहेर पाहत होती. तिचा चेहरा उतरलेला होता आणि हात छातीवर क्रॉस होते. सिद्धार्थ आपल्या मनात विचार करतो, "वाटतंय खूप जास्त रागात आहे." सिद्धार्थ चालत आत येतो आणि येऊन मागून आकांक्षाला मिठी मारतो. "बेबी, मला माफ कर. मी खरंच विसरलो. तुला तर आठवण आहे की मी कामात किती बिझी असतो. प्लीज मला माफ कर." आकांक्षाने काही उत्तर दिलं आणि बस बाहेर पाहत राहिले. सिद्धार्थ गुलाबाच्या फुलांचा गुच्छा आकांक्षाच्या दिशेने वाढवतो. "बेबी, आय एम रिअली सॉरी. मी विसरलो. वाढदिवसाच्या शुभेच्छा." सिद्धार्थचं बोलणं ऐकूनही आकांक्षा काही उत्तर देत आणि बस तोंड फुगून बाहेरच्या दिशेने पाहत राहते. सिद्धार्थ एक खोल श्वास घेतो आणि अचानक आकांक्षाला आपल्या गळ्यावर काहीतरी जाणवतं. ती थोडी हैराण होऊन हात लावून पाहते, तर तिच्या गळ्यात एक खूप सुंदर डायमंड नेकलेस होता, जो सिद्धार्थने आत्ताच तिला आपल्या हातांनी घातला होता. आकांक्षा जेव्हा आरशात पाहते तेव्हा दचकते, कारण खूप सुंदर डायमंड सेट तिच्या गळ्यात होता आणि मागे सिद्धार्थ उभा होता. चेहऱ्यावर हलक्या हसू सोबत डायमंड सेट पाहताच आकांक्षाचा चेहरा एकदम फुलासारखा फुलून जातो. "ओ माय गॉड, इट्स सो ब्युटिफुल." सिद्धार्थ एका हाताने आपला कान पकडत म्हणाला, "आत्ता तर माफ केलं ना? आय एम सॉरी." यावर आकांक्षा थोडा नाटकी चेहरा करून म्हणाली, "हो, ठीक आहे. पण शेवटी वेळ होती जी माझ्या वाढदिवसाला विसरल्यावर मी तुला माफ केलं. पुढे जर तू असं केलंस तर अजिबात माफ करणार नाही." आकांक्षा पलटते आणि सिद्धार्थला मिठी मारते. सिद्धार्थ आकांक्षाला आपल्या बाहूमध्ये पकडून म्हणाला, "वाढदिवसाच्या शुभेच्छा." आकांक्षा घट्ट सिद्धार्थच्या छातीला लागून म्हणाले, "थँक यू बेबी. थँक यू सो मच. आय लव्ह यू." काही वेळानंतर मिठी तोडून सिद्धार्थ आकांक्षाला म्हणाला, "आज रात्री तू तयार राहा. मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे." हे ऐकून आकांक्षाला खूप जास्त खुश होते. "सरप्राईज? सिरियसली? ओ माय गॉड, आय एम सो एक्साइटेड." "काय सरप्राईज आहे?" हे ऐकून सिद्धार्थ आपल्या भुवयावर करत म्हणाला, "मी म्हटलं सरप्राईज आहे. सरप्राईज सांगितलं जात नाही." आकांक्षाचा चेहरा उतरतो. मग पुढच्या क्षणी ती हसून म्हणाली, "ठीक आहे, मी संध्याकाळी तयार मिळेल." आणि सिद्धार्थला ती जोर लावून मिठी मारते. रात्री देशमुख मेन्शन खूप चमकत होतं. शहरातले अनेक मोठे व्यावसायिक आले होते आणि रिपोर्टर्स सुद्धा आले होते. हॉलमध्ये पार्टी चालू होती. खोलीत आकांक्षा तयार होत होती आणि ती आरशासमोर उभी होती. तिने खूप सुंदर ड्रेस घातला होता. ती खूप सुंदर दिसत होती. हा ड्रेस सिद्धार्थने तिला सरप्राईज म्हणून दिला होता, जो तिच्यावर खूप शोभून दिसत होता. तिच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर अभिमानाने भरलेले हसू होतं. तिने गळ्यात तोच नेकलेस घातला होता, जो सिद्धार्थने तिला दिला होता. आकांक्षा आरशासमोर उभी तयार होत होती, तेव्हा सिद्धार्थ आत येतो. तो आकांक्षाकडे पाहतो, जी
अजूनही आरशासमोर उभी होती. आकांक्षाला पाहून सिद्धार्थ म्हणाला, "बेबी, लवकर, सगळे लोक आले आहेत आणि आमचीच वाट बघत आहेत." आकांक्षा हसून सिद्धार्थकडे पलटते. ती सिद्धार्थ जवळ जाते आणि प्रेमाने आपल्या बाहू त्याच्या गळ्यात टाकून म्हणाली, "मी आज कशी दिसत आहे? तू अजून मला कोणतीही प्रशंसा दिली नाही." सिद्धार्थही हलकासा हसून आपले हात आकांक्षाच्या कमरेवर लपेटतो आणि तिला जरा जवळ करत म्हणाला, "तू तर नेहमीच खूप सुंदर दिसतेस. हेही काही सांगायची गोष्ट आहे?" सिद्धार्थ आकांक्षाच्या कपाळावर किस करून म्हणाला, "आता खाली जाऊया. सगळे लोक वाढदिवसाच्या मुलीची वाट बघत आहेत." आकांक्षा हसून "हो" मध्ये आपलं डोकं हलवते आणि दोघे खोलीतून बाहेर जातात. आकांक्षा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या बाहूमध्ये बाहू टाकून जिन्यावरून खाली हॉलमध्ये येतात. दोघे सोबत खूप चांगले दिसत होते. सिद्धार्थने बिझनेस सूट घातला होता, ज्यात तो खूप हँडसम दिसत होता आणि आकांक्षाही आज अप्रतिम दिसत होती. दोघांच्या चेहऱ्यावर हसू होतं. दोघे जेव्हा जिन्यावरून उतरत होते, तेव्हा रिपोर्टर्सनी दोघांचे खूप फोटोही घेतले होते. दोघे असे खाली पार्टीत सामील होतात. सगळे लोक एक-एक करून दोघांना, खास करून आकांक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि खूप सारे गिफ्टसुद्धा देतात. शुभांगी आकांक्षा आणि सिद्धार्थ जवळ येते. ती आकांक्षाचा हात पकडून म्हणाली, "आकांक्षा डिअर, तू खूप सुंदर दिसत आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी इच्छा आहे की तुला आयुष्यातले सगळे सुख मिळो." आकांक्षाही एका मोठ्या हसू सोबत म्हणाली, "थँक यू आंटी, थँक यू सो मच." आकांक्षा सिद्धार्थकडे पाहून म्हणाली, "बेबी, माझ्यासाठी इतकी चांगली पार्टी आयोजित केल्याबद्दल धन्यवाद." सिद्धार्थ हलकासा हसून म्हणाला, "एनिथिंग फॉर यू डार्लिंग." त्यानंतर सिद्धार्थ हातात माईक घेतो आणि एक छोटीशी घोषणा करतो, "हॅलो लेडीज जेंटलमेन, मला तुमचं लक्ष मिळेल काय? मला एक खूप महत्त्वाची घोषणा करायची आहे." सिद्धार्थचं बोलणं ऐकून सगळे लोक सिद्धार्थकडे लक्ष देऊन पाहतात. इथपर्यंत की आकांक्षा आणि शुभांगी सुद्धा, कारण त्यांना माहीत नव्हतं की सिद्धार्थ काय घोषणा करणार आहे. सिद्धार्थ आपली गोष्ट चालू ठेवत म्हणाला, "जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही लोक इथे का आहात. आज माझ्या सुंदर पत्नीचा वाढदिवस आहे. माझी पत्नी जगातील सर्वात सुंदर मुलगी आणि खूपच आधार देणारी जीवनसाथी आहे. तिच्यासारखी जीवनसाथी मला कदाचित मिळाली असती." हे सगळं बोलताना सिद्धार्थ हसून आकांक्षाकडे पाहतो. आकांक्षाच्या चेहऱ्यावर अभिमानाने भरलेले एक हसू होतं. ती खूप जास्त खुश दिसत होती. सिद्धार्थने आपली गोष्ट चालू ठेवली, "ज्या दिवसापासून आकांक्षा माझ्या आयुष्यात आली आहे, माझं व्यावसायिक आयुष्य कितीतरी पटीने विकसित झालं आहे. आज मी एक खूप महत्त्वाची घोषणा करणार आहे. मी माझ्या पत्नी आकांक्षाच्या नावावर खूप लवकरच एक फॅशन मॉल उघडणार आहे. लवकरच त्याचं उद्घाटन होईल. इथे तुम्ही त्याची झलक पाहू शकता." तेव्हा लाईट बंद होते आणि एक स्क्रीन चालू होते. त्या स्क्रीनवर मॉलची, त्यातील शॉपची आणि तिथे ठेवलेल्या सगळ्या फॅशन आयटमची फोटो फ्लॅश होऊ लागतात. आकांक्षा इतकी जास्त शॉक होते की ती काही सेकंदापर्यंत प्रतिक्रियाच देऊ शकत नाही. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या पतीने तिच्या नावावर पूर्ण फॅशन मॉल उघडून दिला आहे, ज्यात प्रत्येक गोष्ट फॅशनशी संबंधित आहे आणि त्या मॉलची मालकीण ती असणार आहे. आकांक्षा इतकी जास्त खुश होते, तिचे डोळे पाणावतात. थोड्या वेळात लाईट चालू होते आणि सगळे लोक टाळ्या वाजवतात. आकांक्षा जोर लावून सिद्धार्थला मिठी मारते. "ओह माय गॉड बेबी, मी कधीच अपेक्षा केली नव्हती की तू मला इतकं मोठं सरप्राईज देशील. आय एम सो हॅपी. थँक यू बेबी. आय लव्ह यू सो मच." सिद्धार्थ हसून म्हणाला, "तू माझी पत्नी आहेस, माझी बेटर हाफ आहेस. माझं सगळं काही फक्त तुझं आहे." आकांक्षा खूप खूप खुश होते. इतकी जास्त खुश होते की तिचे पायही जमिनीवर लागत नव्हते. सगळे लोक आकांक्षाला अभिनंदन करतात आणि म्हणतात की ते मॉलला नक्की भेट देतील. सिद्धार्थ आपल्या काही गिफ्टसोबत बोलण्यात व्यस्त होतो. आकांक्षा आणि शुभांगी एका बाजूला उभ्या होत्या. आकांक्षा खुश होत म्हणाली, "आंटी, मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे. मला आयुष्यात जे काही हवं होतं ते सगळं मिळालं. असं वाटतंय देवाने खूप निवांतपणे माझं नशीब लिहिलं आहे." यावर शुभांगीने म्हटलं, "देवाने नाही डिअर, मी. हे जे काही तुला मिळालं आहे ते माझी मेहरबानी आहे, देवाची नाही. ही गोष्ट विसरू नकोस. जर मी तुला माझी सून बनवण्याचा निर्णय घेतला नसता, तर आज तुझ्या जागी दुसरी कोणीतरी असती." आकांक्षा आपले डोळे फिरवत म्हणाली, "अर्थात आंटी, मला चांगलं आठवत आहे की आज मी जिथे आणि जी काही आहे ती फक्त तुमच्यामुळे आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला जितकं थँक यू बोलेन तितकं कमी आहे. जर तुम्ही योग्य डोकं लावून ते सगळं केलं नसतं, त्या अमृताला ठिकाणी लावलं नसतं, तर कदाचित आज मी गलिच्छ माझ्या जागेवर सिद्धार्थ सोबत असते आणि तिचं अवैध बाळ सिद्धार्थच्या मांडीवर खेळत असतं."
यावर शुभांगीनं आपले डोळे मोठे करत म्हणाली, "हळू बोल, इथे भिंती नाही कान असतात. जर चुकून त्या मुलीचं नाव सिद्धार्थच्या कानावर पडलं तर माहीत नाही काय भयंकर होईल." शुभांगीचं बोलणं ऐकून आकांक्षाही शांत होते. तेव्हा शुभांगी म्हणाली, "आता लवकरात लवकर तू सिद्धार्थच्या बाळाला जन्म दे, जेणेकरून सिद्धार्थच्या आयुष्यात तुझं महत्त्व अजून वाढेल." हे ऐकून आकांक्षा म्हणाली, "ओके आंटी, डोंट वरी, तुम्हाला लवकरच खुशखबर मिळेल." हे ऐकून शुभांगी हलकीशी हसते, पण तिचं हसू वाईट होतं. आकांक्षा खुश होती या गोष्टीपासून माहिती नसलेली की तिचं सुख आता लवकरच स्वाहा होणार आहे. भाग 23 लवकरच येत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आवडता सीन कमेंट